छोटी छोटी वाक्य तुम्हाला जेव्हा तयार करता येईल तेव्हाच जे काय आहे तुम्हाला इंग्लिशचे आन्सर जे आहे ती व्यवस्थितपणे लिहिता येईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्णपणे व्यवस्थित सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे सेंटेन्स तयार करू शकतात. ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आत्ता जो आपला रिझल्ट जो आहे तो लागला 6 ऑगस्टला. त्या रिझल्टनुसार बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो काही S4 आहे, S6 आहे किंवा F4 आणि F6 जो आहे, जो सब्जेक्ट आपला इंग्लिशमध्ये असतो, ज्याला आपल्याला इंग्लिशमध्ये आन्सर लिहायचे असतात, ज्या विद्यार्थ्यांचा ॲडमिशन मराठी मीडियमचा आहे त्यांच्यासाठी. बऱ्याच विद्यार्थ्यांचा तो सब्जेक्ट जो आहे तो बॅकलॉग राहिलेला आहे. व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचा आहे. भरपूर विद्यार्थी स्किप करता व्हिडिओ. मेन पर्पज काय आहे, जेवढं तळमळीने मी तुम्हाला सांगायचं ट्राय करते ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं जे काही इंग्लिशचे सब्जेक्ट आहे ते बॅकलॉग राहतात. त्याचं मेन रिझन असं आहे, बऱ्याच वेळेस मला असं आढळून आलं की विद्यार्थ्यांना जे काही सेंटेन्स जे आहे ते मेकिंग जे आहे ते करता येत नाही, म्हणजे वाक्य जे आहे ते तयार नाही करता येत. त्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांचा तो पेपर जो आहे तो बॅकलॉग राहत आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला काही सिंपल ट्रिक सांगणार आहे की ज्यातून तुम्ही वाक्य जे आहे ते कसं तयार करू शकतात हे तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे. हाऊ टू सॉल्व ऑर राईट आन्सर्स इन इंग्लिश पेपरचं जे काही आन्सर आहे ते कशा प्रकारे लिहायचे आहे, सेंटेन्स कशा प्रकारे तयार करायचे आहे ते या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय की तुम्हाला फ्लुएंट इंग्लिश बोलता येणं किंवा लिहिता येणं असं त्या ठिकाणी बिलकुलही गरजेचं नाहीये. तुम्हाला फक्त सिंपल आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स लिहिता आले पाहिजे. एकदम छोटी छोटी वाक्य तयार करून तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 पॉईंट लिहिता आले पाहिजे. अशाच प्रकारे तुम्हाला डीएडची जी काही एक्झाम आहे त्यामध्ये हवं असतं. याच्या व्यतिरिक्त काही नाही. आपल्याला सिंपल फॉर्म्युला माहिती आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता तुम्ही म्हणशाल मॅडमनी डायरेक्ट पहिलीपासून बेसिकपासून ग्रामर जे आहे ते शिकवायला सुरुवात केलं, तर असं बिलकुल नाहीये. एक सिंपल ट्रिक असते, जेव्हा तुम्हाला इंग्लिश बोलायचं असतं किंवा लिहायचं असतं तेव्हा तुम्हाला ह्याच बेसिक फॉर्म्युल्यातून जावं लागतं. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, जसं आपण मराठीमध्ये लिहितो तसं. तो काय करतोय, ती काय करते, अशा प्रकारे जे काही सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट आहे ते या ठिकाणी लिहायचे असतात. जसं की मुले नवीन गोष्टी शिकतात, हा आपला मराठीतला सेंटेन्स आहे. ते या ठिकाणी कसं लिहिलेलं आहे, चिल्ड्रन लर्न न्यू थिंग्स. आता मुलांना चिल्ड्रन म्हणतात हे आपल्याला माहिती आहे, नवीन गोष्टींना न्यू थिंग्स असं म्हणतात हेही आपल्याला माहिती आहे, आणि शिकतातला लर्न असं म्हणतात हेही आपल्याला माहिती आहे. आता गोष्ट कुठे हातात येत नाही आपल्या, आपण सरळ जसं आहे तसंच लिहायचा ट्राय करतो. जसं की मुले नवीन गोष्टी शिकतात, मग चिल्ड्रन, त्यानंतर तुम्ही न्यू थिंग्स आणि लर्न असं लिहिलं तर याला इंग्लिशमध्ये अर्थ जो आहे तो लागत नाही. चिल्ड्रन न्यू थिंग्स लर्न्स, काही अर्थ लागतोय का? नाही. त्यामुळे इथे काय करायचं असतं, जे काही आपला सब्जेक्ट आहे तो आधी लिहायचा असतो. व्हर्ब जो आहे, जो तुम्ही व्हर्ब ज्याच्यातून काहीतरी क्रिया घडते आहे ते तुम्हाला मध्ये लिहायचं असतं, आणि जे काही ऑब्जेक्ट आहे तो तुम्हाला शेवट लिहायचा असतो. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी आन्सर लिहायचे आहे. टीचर टीच स्टुडंट, शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. शिकवतात हे काय आहे, आता वर्ब आहे, त्यातून काहीतरी क्रिया घडते आहे है ना. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात म्हणजे हे वर्ब आहे जे तुम्हाला शेवट लिहायचं आहे. टीच कोण आहे, विद्यार्थी आहे, म्हणजे तो काय आहे, ऑब्जेक्ट आहे. कोणाला शिकवतो आहे, या ऑब्जेक्टला शिकवतो आहे. शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवतो आहे, आणि कोण शिकवतो आहे, तर टीचर शिकवतो आहे. हा असणार आहे हा तुमचा सब्जेक्ट. तर अशा प्रकारे तुम्हाला आन्सर जे आहे ते लिहिता आले पाहिजे. दुसरं मेन गोष्ट आहे, मराठी वाक्य इंग्लिशमध्ये तयार करा किंवा 3 भागांमध्ये त्या ठिकाणी डिवाइड करायचे आहे, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट अशा पद्धतीने. मग शिक्षणाचे महत्व काय हे तुम्हाला जर लिहायचं आहे, बऱ्याच वेळेला विचारलं जातं की शिक्षणाचं महत्व इंग्लिशमध्ये सांगा. इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश और इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन. व्हेरी सिंपल है ना. शिक्षणाचं महत्व इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश एज्युकेशन, आणि इंग्लिशचं महत्व जे आहे ते विचारलं तर इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश. तर अशा प्रकारे तुम्हाला यायचं आहे म्हटलं तुम्हाला इज जोडायचं आहे. मग कसं येणार ते, व्यक्तिमत्व विकासासाठी फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, हा जो शब्द आहे तो इंग्लिशमध्ये लिहिला आहे. द इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन इज फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. अशा प्रकारे तुमचं सेंटेन्स जे आहे ते तयार झालेलं आहे. मोर नॅचरल वेने कसं म्हणता येईल, एज्युकेशन इज इम्पॉर्टंट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी. शब्दशः अर्थ या ठिकाणी करण्याऐवजी सेंटेन्स पॅटर्न जो आहे तो लक्षात घ्यायचा आहे. तिसरा मेन पॉईंट आहे, काही रेडी आन्सर जे आहे किंवा रेडी सेंटेन्स जे तुम्हाला सतत कामी पडतील ते आहे डॅश डॅश इज डिफाईन ॲज. जसं की सिलेबस आहे ना, सिलेबसला काय म्हणतात, पाठ्यक्रम म्हणतात. सिलेबस इज डिफाईन ॲज पार्ट ऑफ करिक्युलम. हा काय आहे, करिक्युलमचा किंवा अभ्यासक्रमाचा भाग आहे. अशा प्रकारे लिहायचा आहे. डॅश डॅश मीन्स म्हणजे काय, सिलेबस, सपोज एकच शब्द घेतला, सिलेबस मीन्स काय, तर हा एक अभ्यासक्रमाचा एक भाग आहे, म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ करिक्युलम. बस, सिंपल आहे, काही चौकट नाहीये. तिसरा आहे द मेन पर्पज ऑफ सिलेबस
सिलेबसचा मेन पर्पज काय आहे, पाठ्यक्रमचा मेन पर्पज काय आहे, तर स्टँडर्ड जे काही इयत्तेत विद्यार्थी आहेत त्यांना शिकवणं है ना. टू टीच स्टुडंट असं लिहिलं तरी चालेल, टू टीच स्टुडंट. हां, नंतर थर्ड आहे देर आर मेनी टाईप्स ऑफ काय, कम्युनिकेशन. जसं की कम्युनिकेशन पकडलं, हे 7-8 वाक्य जे आहे ते इम्पॉर्टंट आहे इंग्लिशमध्ये. कम्युनिकेशनचे 3 टाईप आहे. मग देर आर मेनी टाईप्स ऑफ कम्युनिकेशन, किंवा रिडिंग आहे किंवा रायटिंग आहे, अशा प्रकारे या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर आहे द मेन ऑब्जेक्टिव्ह आर, काय आहे मेन ऑब्जेक्टिव्ह आर, कोणते कोणते असणार आहे, इंग्लिशचे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, सिलॅबल आहे, सिंटॅक्स आहे, सिमेंटिक आहे, किंवा मग याच्यामध्ये आपण इंटोनेशन म्हणू शकतो है ना, राईज अँड फॉल इंटोनेशन आहे. देर आर ऑब्जेक्टिव्ह, हे काय आहे इंग्लिशचे ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर आहे डॅश डॅश इज इम्पॉर्टंट बिकॉज, कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट बिकॉज टू एक्सप्रेस अवर फिलिंग्स है ना. आपण काय करतो कम्युनिकेशनतून, भाषांतरातून आपण काय करतो, संभाषणेतून आपण काय करतो, आपल्या ज्या काय फिलिंग्स आहे त्या एक्सप्रेस करतो. टू एक्सप्रेस अवर फिलिंग, सिम्पल आहे. कम्युनिकेशन इज, इथे येणार कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट बिकॉज टू एक्सप्रेस अवर फिलिंग्स. ठीक आहे, अशा प्रकारे लिहायचं. त्यानंतर नेक्स्ट इथे पॉइंट आहे ॲडव्हान्टेजेस, द ॲडव्हान्टेजेस ऑफ डॅश डॅश आर. द ॲडव्हान्टेजेस ऑफ रिडिंग केलं, रिडिंग आर डॅश काय, तर तुम्हाला काय फायदा होणार आहे रिडिंग केल्याने, तुमची जी काय व्होकॅब्युलरी आहे ती वाढणार आहे, शब्द साठा वाढणार आहे, तुम्हाला पेपरचे आन्सर जे आहे ते लिहायला मदत होणार आहे. ठीक आहे, व्हेरी सिम्पल. नेक्स्ट आहे द टीचर प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन एज्युकेशन, असं लिहायचं आहे है ना. इट हेल्प स्टुडंट टू अंडरस्टँडिंग बेटर, इट डेव्हलप अवर कम्युनिकेशन स्किल, इट इम्प्रूव्ह अवर सोशल इंटरॅक्शन, इट प्रोव्हाइड्स, काय प्रोव्हाइड करते इंग्लिश आपल्याला, फीडबॅक वगैरे असेल. देअर फोर दिस इज इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश. एकदम सिम्पल हे जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला यूज त्या ठिकाणी करायचे आहे. उदाहरणार्थ दिलेलं आहे इम्पॉर्टन्स ऑफ टीचिंग एड्स. आता टीचिंग एड्सचं इम्पॉर्टंट काय आहे, टीचिंग एड्स आर इम्पॉर्टंट इन द टीचिंग लर्निंग प्रोसेस. जे काही टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहे त्याला मराठीत अध्ययन अध्यापन क्रिया म्हणतात, बरोबर. अध्ययन अध्यापन प्रक्रिया मध्ये काय आहे, टीचिंग एड्स इम्पॉर्टंट आहे, गरजेचे आहे. आता एवढं तर तुम्हाला समजू शकतं. दुसरा पॉईंट आहे दे हेल्प स्टुडंट टू अंडरस्टँड डिफिकल्ट कन्सेप्ट. म्हणजे काय की दे म्हणजे ते, हेल्प म्हणजे काय, मदत करतात कोणाला, विद्यार्थ्यांना काय करण्यासाठी, एखादी जी काय अवघड संकल्पना आहे ती समजून घेण्यासाठी. आता ह्या वाक्याचा शब्दशः अर्थ जर लावला तर टीचिंग लर्निंग मटेरियल जे आहे ते काय करतं, ते मदत करतं विद्यार्थ्यांना एखादी डिफिकल्ट म्हणजे अवघड कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी किंवा समजण्यासाठी. एकदम सिंपल आहे. पुढचा जो काही पॉईंट आहे तो आहे दे मेक टीचिंग इंटरेस्टिंग. ते काय करतं, टीचिंग जे आहे, अध्ययन प्रोसेस जी आहे ते इंटरेस्टिंग बनवतं. मेक म्हणजे काय, बनवणे. इंटरेस्टिंग बनवतं म्हणजे काय की विद्यार्थ्यांना त्यामध्ये इंटरेस्ट येतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे दे इन्क्रीज स्टुडंट पार्टिसिपेशन. आता ते काय करतं, इन्क्रीज म्हणजे काय, वाढवतं. स्टुडंट म्हणजे काय की विद्यार्थ्यांचा, पार्टिसिपेशन म्हणजे काय, सहभाग. ते विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवतं. सिम्पल आहे, एकदम सिम्पल. त्यानंतर आहे दे इम्प्रूव्ह द लर्निंग प्रोसेस. काय करतं, ते इम्प्रूव्ह म्हणजे काय की वाढवणंच म्हटलं तरी चालेल. लर्निंग प्रोसेस म्हणजे काय की अध्ययन प्रक्रिया. ते काय करतं, आपली जी काही लर्निंग प्रोसेस आहे, अध्ययन प्रक्रिया आहे ते इम्प्रूव्ह करतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे देअर फोर टीचिंग एड्स आर इम्पॉर्टंट. त्याचमुळे काय आहे, टीचिंग एड्स जे आहे ते गरजेचे आहे. असे 5-6 सिंपल सेंटेन्स मिळून पूर्ण आन्सर तुम्ही तयार करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे द, एक आन्सर जे आहे त्याच्यावर 5 सेंटेन्स तुम्हाला करायचे आहे. व्हॉट इज मायक्रो टीचिंग, एक क्वेश्चन घेतला तुम्ही आणि त्यावर तुम्ही 5 जे वाक्य आहे ते तयार करायचा ट्राय करायचं आहे. त्याची डेफिनेशन लिहा, त्या पर्पज काय आहे, त्याचं फीचर काय आहे, बेनिफिट काय आहे, कन्क्लुजन काय आहे. देअर फोर इट इज इम्पॉर्टंट फॉर मायक्रो टीचिंग, देअर फोर इम्पॉर्टंट ऑफ मायक्रो टीचिंग असं लिहायचं आहे. आता तुम्ही स्वतः एक प्रश्न घ्यायचा आहे आणि 5 छोटे छोटे सेंटेन्स तयार करायचा आणि लिहायचा प्रयत्न करायचा आहे, तेव्हा तुम्हाला जवळ. 5वां आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे रोज 10 मिनिटांचा सराव करणं. दररोज फक्त 5 मराठी सेंटेन्स घ्या, इंग्लिशमध्ये कन्वर्ट करा, मोठ्याने वाचा आणि वहीत लिहिण्याचा ट्राय करा. फॉर एक्झाम्पल आहे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो, मग टीचर टीच स्टुडंट, व्हेरी सिम्पल. त्यानंतर आहे शिक्षण व्यक्तिमत्वाचा विकास करतो, मग काय की एज्युकेशन इम्प्रूव्ह डेव्हलपमेंट्स किंवा एज्युकेशन इम्प्रूव्ह पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट्स. विद्यार्थी कृतीतून शिकतात, स्टुडंट लर्न फ्रॉम लर्निंग बाय डुईंग. टीचिंग एड्स विषय समजण्यास मदत करते.
आताच आपण हे वाक्यवरती बघितलं, शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तुम्ही स्वतः जेव्हा सराव करशाल तेव्हाच तुम्हाला होणार आहे. मी इकडे कितीही तळमळीने सांगितलं, तुम्ही केलंच नाही तर माझा काही उपयोग नाही आणि तुम्हीही तुमचा जो काही तोटा आहे तो अनुभवायला सज्ज होणार आहे. ठीक आहे. रोज एक प्रश्न घेऊन त्याचं उत्तर लिहायचा प्रयत्न करा. छोटे छोटे वाक्य तयार करा. जेव्हा तुम्ही स्वतः करशाल तेव्हाच ते होणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कॉल केले, मेसेज केले, मॅडम S4 राहिला आहे, F4 राहिला आहे, सेंटेन्स मेकिंग जमत नाहीये. बस एवढं एक लास्ट ऑप्शन आहे. तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करा, व्यवस्थितपणे छोटे छोटे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही बघितला तरच तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत त्या समजणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आजचा जो काही व्हिडिओ होता शॉर्ट आणि स्वीटमध्ये आपण बघितलेला आहे. पुढचा जो व्हिडिओ येईल त्यामध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन देईल आणि त्या क्वेश्चनचं जे काय आहे मराठीमध्ये आन्सर लिहून दाखवेल आणि त्याचंच इंग्लिशमध्ये तुम्हाला कन्व्हर्ट करून सांगणार आहे. अशा प्रकारे जे काही व्हिडिओ आहे ते पुढचे येतील आणि जे काही आपला ऑलिम्पियाडची जी काही एक्झाम असते क्लास 1 to 4 पर्यंत तुम्ही जेव्हा भविष्यात टीचर व्हाल तेव्हा तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या येणार आहेत. त्याचे जे काही क्लासेस आहे 1st आणि 4th क्लास 5th क्लासपर्यंत तेही आपण पुढे कंडक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचा जो काही व्हिडिओ होता शॉर्ट अँड स्वीट तो आपण या ठिकाणी डिस्कस केला. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.